गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 4 आपला. आपण मसुरीमध्ये आलेलो आहोत. खूप मोठा प्रवास करून 350 किलोमीटरचा तो रन होता. पूर्ण 12 तासाचा 12-13 आवर्स लागले आम्हाला यायला. आणि आत्ता आम्ही गन हिल पॉईंटला आले. इथली हिस्ट्री अशी होती की जेव्हा इंडियन्स लोकांना अलाउड नव्हतं इथे काम करायला, तेव्हा जे वर्किंग बाकीचे म्हणजे मॉल रोडला अलाउड नव्हतं करत ते सगळे म्हणजे इंडियन्सला यायला. तर बाकीचे जे काम मजुरी वगैरे सगळे करावं लागायची वगैरे, तर त्याचा जो टायमिंग आहे तो सुरू आणि कधी संपतो हे ह्या गन पॉईंटवरनं डिसाईड होतं. कारण की इथे इंग्रज येऊन सकाळच्या आपली जी सकाळची बेल आणि रात्रीची बेल असते तशा टाईपमध्ये इथे एक गन शूटआउट करायचे सकाळचा आणि संध्याकाळचा. म्हणजे काम सुरू झालं आणि काम संपलं अशा प्रकारे. सो आज आपण गन पॉईंटवर फिरणार आहे. आता 400 मीटर्सवाल्या रोपवेनं वरती आलेलं. आता आपण पुढे व्ह्यू पाहण्यासाठी अजून एक शनीचं मंदिर आहे, ते पण बघूया कसं काय वगैरे. बाकीचे व्ह्यू वगैरे पुढे व्हिडिओमध्ये मी टाकून देईन. हॅलो. आणि आता आपण आलेलो आहोत गन हिल पॉईंट. तर इथून असा व्ह्यू दिसतो. ॲक्च्युली झाडं मध्ये फ्लोर, त्याच्यामुळे व्ह्यू कवर होत नाही. बट आम्ही खाली जाताना जेव्हा रोपवेने जाऊ तेव्हा ट्राय करू व्हिडिओ घेण्याचा, कारण की तिथे पण हालून डुलून चालत नाही आहे. वी शुड बी स्टेडी. तर बघतो आम्ही, पण इथून जेवढं दाखवलं जातं पण आम्ही दाखवतो. आत्ता एक दाखवतो जो मागे आपल्या. ॲज सच काय इथे नाही आहे. जस्ट टेलिस्कोपवाले लोक आहेत जे काय 10 पॉईंट दाखवतात वगैरे. बट जस्ट एक सेकंड आहे ना हे वाला. हा ना सेकंड काय डेस्टिनेशन आजचा सेकंड पॉईंट आहे. नाही, आजचा सेकंड पॉईंट नाही रे. हायेस्ट सेकंड पीक, सेकंड लार्जेस्ट हायेस्ट पीक आहे हे वाला मसुरीचं. सो दॅट्स इट. अजून याचंच काय नाही दाखवायला. बॉय गाईज, हे आहे ते 400 मीटर्सवालं रोपवे. खूप भारी. जस्ट लुक ॲट द व्ह्यू.